कभी वो न जाता, जो भी वो कहता है करके दिखाता, वादा वो हरदम निभाता। हाथों में कंठी माला है उसके, अंदाज उसका निराला, सूरत न देखे देखे जरूरत, सबका है वो रखवाला। दिलदार है वो, अरे ललकार है वो, सबके दिलों का सरदार है वो, कहता है हर कोई करने न देगा वो पाप रे। आया रे आया रे आया रे आया रे बाप रे, कहते हैं उसको ठाकरे। आया रे आया रे आया हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा हॅलो पुढच्या 5 मिनिटांमध्ये ज्यांची आपण वाट बघतोय ते युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहतील। मानपाडापर्यंत त्यांचं आगमन झालेलं आहे आणि पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये ते आपल्यामध्ये उपस्थित राहतील। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण खुर्च्यांवरती बसून घ्यावं। जे लोक आजूबाजूला उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी खुर्च्यांवरती बसून घ्यावं। काही क्षणातच आदित्यजी आपल्यामध्ये उपस्थित राहतील, आपल्याशी संवाद साधतील। तरी कृपया आपण सर्वांनी खुर्च्यांवरती बसून घ्यावं। शिवसेनेचा
पेटून उठतो सेनेचा युवराज. बंध बांधुनी शिवसेनेचा शपथ घेतली आज. अन्यायाने पेटून उठतो सेनेचा युवराज. आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय युवसेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आदित्यजी अब आगे बढ़ो. आजच्या या ठाणे नगरीमध्ये आनंदनगर शाखेच्या शुभारंभानिमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. युवा सेनेच्या वतीने पुष्पवृष्टी करून त्यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. महाराष्ट्रातील तमाम युवकांचं स्फूर्तिस्थान, तरुणाईचा जोश, तरुणाचा आदर्श, सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आदित्यजी अब आगे बढ़ो. आदित्यजी हिंदुत्व सम्राट साहेब ठाकरे यांचा, तमाम युवकांचं स्फूर्तिस्थान, युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं आनंदनगर शाखेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. मी आदित्यजी यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करावा. अखंड हिंदुस्थानचे हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि जी गाडवे यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. जिल्हा संघटिका समिधा मोहिते यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरच्या सर्व लोकांना विनंती आहे की स्टेजवरची गर्दी कमी करावी. स्टेजवरच्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे फटाके बंद करावे. कृपया फटाके बंद करावेत. कृपया स्टेजवरती पण विनंती आहे
स्टेजवरती बाकीची गर्दी आपण कमी करावी. स्टेजच्या समोर उभे आहेत त्यांना गर्दी कमी करावी. फटाके बंद करावे. फटाके बंद करावे कृपया. स्टेजच्या समोर जी गर्दी आहे ती कृपया थोडी गर्दी कमी करावी. स्टेजच्या समोर जी गर्दी झालेली आहे कृपया आपल्याला विनंती आहे की आपण गर्दी कमी करावी. युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत, तरी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी समोरची गर्दी कमी करावी. पत्रकार बांधव, सर्व शिवसैनिक, आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजच्या समोरची गर्दी कमी करावी. फटाके बंद करावे कृपया. विनंती आहे. ओवळा माजिडा विधानसभा संपर्क प्रमुख नरेशजी मंडळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजचा शुभारंभ आपल्या भाषणाने करावा, आपल्याशी संवाद साधावा. मी सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी स्टेजच्या डावीकडे या. सगळ्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना वंदन करून, त्याचप्रमाणे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस, तसेच मासाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून, आज शिवसेनेचे तरुण तडावदार नेते आणि आमदार माननीय आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. शिवसेना नेते आदरणीय राजेंद्र विचारे साहेब, जिल्हा प्रमुख प्रभाकरजी म्हात्रे, मंचावरील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक बंधू भगिनींनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सध्या महाराष्ट्रभर महानिष्ठा, महान्याय, जनसंवाद उपक्रम राबविला जात असून, त्यासाठी आज या ठिकाणी शिवसेना नेते आणि आमदार मान्य श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांचे सर्वप्रथम मी शिवसेना घोडबंदगड विभाग व आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सध्या देशभरासह महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप पक्षातर्फे सत्तेच्या हव्यासापायी विरोधी पक्षाची सरकार पाडणे, पक्ष फोडणे, विरोधी आमदार खासदार त्यांना ईडी, CBI, इन्कम टॅक्स वगैरे संघटनात्मक संस्थेचे भय दाखवून आपल्या पक्षात पावन करून घेण्यात येत आहे. निष्ठेचा बाजार मांडला गेला आहे. न्याय मिळणेही कठीण होत आहे. अगदी देशाची पंतप्रधानपासून ते गल्लीतील नेत्या पदाधिकारी यांना विरोधी पक्षांच्या व्यक्तीवर शेकडे हजारो कोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व त्या व्यक्ती घाबरून भाजपात आल्या की त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं. वॉशिंग मशीन शब्द हा किती प्रसिद्ध झाला आहे हे आपणा सर्वांना माहितीच असेल. स्वर्गीय हिंदू विधान सम्राट, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या कारकिर्दीपासून आजवर शिवसेना व ठाणे जिल्ह्याचे अतूट नाते, जिव्हाळ्याचे नाते होते. दिघे साहेबांची जाज्वल्य निष्ठा शिवसेनेवर व मान्य शिवसेना प्रमुखावर होती. अशा ठाण्यातील शिवसेनेत केवळ मुख्यमंत्रीपदासाठी व स्वार्थासाठी एका व्यक्तीने महाग गद्दारी करून
ठाण्याचे नाव बदनाम केले. निष्ठा या शब्दाला कलंक लावूनसुद्धा हा गद्दार माणूस स्वतः बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचे नाव घेतात, यासारखे बेशरमपणा नाही. राज्यातील जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. सगळीकडे भाजपमधील बाहेरून आलेल्या भ्रष्ट, भनंग, गुंडपुंड व्यक्तींकडून सत्तेचा माज गुर्मी दाखवून भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. म्हणूनच आता जनतेच्या दरबारात महान्यायासाठी या उपक्रमाद्वारे दाद मागण्यात येत आहे. जनतेनेही सध्याच्या राजकीय परिस्थितीचा गंभीर विचार करावा असे आवाहन या निमित्ताने मी करीत आहे. आणि मी एवढंच बोलतो आणि तुमचं गाजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार आपण आवाज देऊया. आदित्य साहेब आगे बढ़ो, अरे उद्धव साहेब आगे बढ़ो. हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आणि यानंतर आपले दिघे साहेबांचे वारसदार, एकनिष्ठ लोकनेता, शिवसेना नेते, खासदार आदरणीय विचारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले संवाद साधावा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी या शाखा भेटीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, युवा नेते, माजी मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, या मंचकावर असलेले सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व महिला आघाडी पदाधिकारी, युवा सेना आणि सर्व समोर बसलेले सर्व निष्ठावंत शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं आज या ठिकाणी आमचे युवा नेते आदित्य साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. परंतु मी थोडक्यात बोलणार आहे की ठाणे आणि शिवसेना 1966 साली जेव्हा शिवसेना स्थापन झाली आणि त्यानंतर 1967 साली महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता ही ठाण्याने दिलेली आहे. त्यामुळे कोण सांगतं की बालेकिल्ले या ठिकाणी या ठाण्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आदरणीय आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आमचे या ठाण्यावरती बारीक लक्ष असलेले या विकासाच्या कामामध्ये योगदान देणारे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आणि त्याचबरोबरीने आमचे युवा नेते आदित्य ठाकरे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन मला वाटतं या ठाण्यावरती गेले कित्येक वर्षापासून भगवा त्या ठिकाणी लागला होता. पहिले नगराध्यक्ष मराठे साहेब झाले, त्यानंतर नगरपालिका झाली आणि त्या नगरपालिकेमध्ये महापौर सतीश प्रधान झाले आणि तिथपासून मला वाटतं ही सर्व मंडळी या ठाण्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरित होऊन मला वाटतं ठाणे म्हणजे शिवसेनेचा गड. या जिल्ह्यामध्ये आदित्य साहेब मला वाटतं कित्येक आमदार या ठिकाणी निवडून येत होते, परंतु ज्यांनी आता
60% हा आपला शेतकरी आहे, अन्नदाता आहे. आणि या 60% लोकांच्या जी काही महत्वाची मागणी होती त्यासाठी त्यांना रस्त्यावरती यावं लागतंय. दिलेले आश्वासनं पाळले गेलेले नाहीत आणि म्हणून आज सर्व हवातील झालेले आहेत. कित्येक उद्योग या ठिकाणी गुजरातला गेलेले आहेत. आमच्या आदित्य साहेबांनी जेव्हा मंत्री होते तेव्हा त्या ठिकाणी डावसला जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणले होते. परंतु या मिंदेनी ते उद्योग त्या ठिकाणी पळून नेले आणि हे करत असताना आज कित्येक तरुण आज रोजगारासाठी त्या ठिकाणी धडपडत आहे. आज महागाई वाढलेली आहे, तिथं महिला बसलेल्या आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे. आणि असं असताना आज जे काय राज्यकर्ते काम करतायत, मला वाटतं येणारी जी निवडणूक आहे ती जनता नक्कीच त्यांची जागा दाखवली जाईल. आज या ठाण्यामध्ये गुंडशाही चालू आहे. महाराष्ट्रात काय चालू आहे तुम्हाला माहिती असेल. भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतायत आमदार, लोकप्रतिनिधी बीजेपीचे. त्यानंतर ठाण्यामध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. आज कित्येक शाखा त्या ठिकाणी पळवलेल्या आहेत. कित्येक कार्यकर्त्यांवरती आमच्या गुन्हे दाखल केलेले आहेत, खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. पण तरी सुद्धा आदित्य साहेब एकही शिवसैनिक आमचा कुठे हल्लेला नाही. आज तुम्ही बघितलं असेल, चिंतामण कारखानीज असेल, आमचा केदार दिघे असेल, केदारला तर मला वाटतं जिल्हा प्रमुख म्हणून त्याची घोषणा झाली त्याच दिवशी त्याला खोट्या केसेसमध्ये अटक केलं होतं. आज आमची रोशनी शिंदे आहे, तिच्यावरती मारहाण करून सुद्धा, एका महिलेवर मारहाण करून सुद्धा तिच्यावरतीच गुन्हा उलटा टाकला. ते आज मोकाट फिरत आहे. आज प्रत्येक शाखेमध्ये गुंडगिरी त्या ठिकाणी घेऊन ते शाखा ताब्यात घेतलेल्या आहेत. आज हे सर्व ठाण्यातली जनता ही उघड्या डोळ्यांनी बघते, फक्त निवडणुकीची वाट बघते. आणि आज तुम्ही बघितलं असेल, आमचे दशरथ पालांडे नावाचे एक नौदलातले आमचे त्या ठिकाणी अधिकारी होते, आमचे नगरसेवक होते. आणि त्या नगरसेवकांना त्यांची मुलं 2 डॉक्टर झाली. त्यांची सून डॉक्टर आहे, मुलाला मेहनतीने त्यांनी डॉक्टर बनवलं. आणि त्यासाठी एक डायग्नोसिस सेंटर त्या ठिकाणी त्यांनी जागा त्या ठिकाणी भाड्याने घेतली. ते शिवसेनेत यावे म्हणून त्यांच्यावरती एवढं प्रेशर आणलं की त्याला भाड्याच्या जागेवर MRTP लावली होती. भाड्याच्या जागेवर MRTP लागू शकते का? मालकावर लागू शकते. परंतु मुद्दामून त्यांना त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती त्या खोट्या केसेस टाकल्या. शेवटी अशा माजी नगरसेवकाला ज्यांनी त्या विभागातून त्यांना आमदार बनवलं, नेते बनवलं आणि त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करण्याचं काम चालू आहे. आमच्या इथे मोहिते मॅडम बसलेले आहेत. दिघे साहेबांनी त्यांना झुणका भाकर केंद्र दिलं होतं. त्या झुणका भाकरला सुद्धा त्या ठिकाणी सील लावलं. त्यांच्या मुलाच्या हॉटेलवरती त्या ठिकाणी सर्व कारवाई करून त्याचं सामान जप्त केलं. परंतु यातला एकही शिवसैनिक, एकही पदाधिकारी त्या ठिकाणी कुठे झुकला नाही. आणि म्हणून या सर्वांना मी धन्यवाद देतो. ही जनता सुद्धा उघड्या डोळ्यांनी बघते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा नक्कीच त्या ठिकाणी ही जनता दाखवेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ही क्रांतीची मशाल ही नक्कीच एक इतिहास घडवेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि यानंतर अर्थातच तमाम तरुणांचा आदर्श, उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की जय महाराष्ट्र. खरं म्हणजे जेव्हा जेव्हा ठाण्यात येत असतो मी तेव्हा जुन्या आठवणी अनेक येत असतात. मन भरून येतं ठाण्यात आठवणींचं. आणि आत्ता पण येत असताना मी जेव्हा राजन विचारींना भेटलो, गाडीत बसल्यानंतर मी एकच आठवण एक जुनी सांगत होतो. मला वाटतं
93 की 94च्या आसपास काहीतरी आपण त्यावेळी मला वाटतं जिंकलेलो, अनंतरेजी वगैरे महापौर झालेले. आणि तेव्हा मला आठवतं, मी तेवढं काही मला आठवण्यासारखं नाही, खूप लहान होतो, पण घरात जे वातावरण होतं, आजी खुश झाली होती, आजोबा माझे देखील अर्थात वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे देखील आनंद त्यांचा आवरू शकत नव्हते आणि फटाके फोडलेले होते. हे सगळी जुने आठवणी आहेत. आणि मग तेव्हापासून आत्तापर्यंत आठवण तीच येते. प्रत्येक वेळी हेच लक्षात येतं की जेव्हा जेव्हा ठाण्यात आलेलो आहे, ठाणेकरांनी एवढं प्रेम दिलेलं आहे की कधीही असं वाटत नाही की आपल्यातून कुठचे गद्दार गेलेले आहेत. गद्दार गेले ते गेले, पण ठाणं तसंच तसं शिवसेनेचंच राहिलेलं आहे. एक मला माहिती आहे की मला अनेकदा आपण बोलवलेलं आहे, आपण अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत, पण ह्याचा देखील अभिमान आहे की आपल्या पेरेंट पार्टीपेक्षा महिला आघाडीचे जास्तीत जास्त कार्यक्रम गेल्या 1.5-2 वर्षात ठाण्यात झालेले आहेत. आणि त्याच ताकदीने महिला आम्हाला वाटतं 50%हून जास्ती दिसत आहेत. ही खरी शिवसेनेची ताकद आहे. कारण जिथे महिला आहेत तिथे विश्वास असतो, एक बांधिलकी असते, एक कुटुंब असतं. आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना जे कुटुंब प्रमुख म्हणून ओळखलं जातं, ती ओळख मला इथे दिसत आहे. कारण इथे महिलांचा विश्वास एकमेव व्यक्तीवर आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, की तिथे जिथे असतील तिथे सुरक्षा आहे, तिथे विश्वास आहे, तिथे प्रगतिशील महाराष्ट्र आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, अनेक गोष्टी आपण जास्ती अनुभवल्या असतील, पण हल्ली एक नवीन फॅशन झाली आपल्या राज्यामध्ये, खोटं बोला पण रडून बोला. काय पाहिलं की नाही तुम्ही? आधी भाजप बोलायची खोटं बोला पण रेटून बोला, मिंदे बोलतात खोटं बोला पण रडून बोला. काय काय नाही, काल मला वाटतं एवढ्यासाठीच त्यांनी अधिवेशन घेतलं होतं की मुलांनी सांगितलं की माझे वडील किती अपयशी आहे ते त्यांना तोंडारे लोकांसमोर सांगायला हे एवढंच अधिवेशन होतं. जास्ती काही मी पण पाहिलं नाही, कारण त्यांना रडत बघायची सवय मला खूप आहे. रडारड ही काही नवीन नाही आहे, जुनी आहे. अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे. काही झालं की डोळ्यातून अश्रू काढायचे, रडायचं आणि जे काही पाहिजे ते मिळवायचं. पण आता लोक हे ओळखून आहेत, तुम्ही आम्ही सगळे ओळखून आहेत. किती उदाहरणं देऊ तुम्हाला. जसं काल ते रडले की काय मी नवरा म्हणून अपयशी ठरलो, मी वडील म्हणून अपयशी ठरलो. 2-3 दिवसांनी बोलतील आता मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो, शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलातच. पण आजच तुम्हाला सांगतो, पुढच्या काही दिवसांमध्ये जे मी सांगतो ते तुम्ही सगळे देखील बोलाल की तुम्ही एक माणूस म्हणून पण, व्यक्ती म्हणून पण अपयशी ठरलात. ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या नेत्याने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, त्याच व्यक्तीचे बाप चोरायला निघालात तुम्ही, त्याच व्यक्तीचा पक्ष चोरायला निघालात तुम्ही, त्याच व्यक्तीचं इमान चोरायला निघालात तुम्ही, सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला. पण आज पण तुम्हाला सांगतो मी, ह्या महाराष्ट्रातून 2 गोष्टी पुसू जाऊ शकत नाहीत. एक म्हणजे उद्धव साहेबांनी केलेलं मुख्यमंत्री म्हणून असलेलं काम, आणि दुसरं म्हणजे तुमच्या माथेवर गद्दार, बापचोर, पक्षचोर लिहिलेला तो शिक्का आहे, तो कोणी पुसू शकत नाही. गेल्या 5-6 वर्षामध्येच मी त्यांना एवढं रडताना पाहिलेलं आहे. हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, किती उदाहरणं द्यायची. मला वाटतं उल्हासनगरमध्ये एक तरुण नगरसेवक व्हायचं होतं, त्याला धीरज म्हणून मुलगा होता, त्या धीरज ठाकूर, तुम्हाला आठवत असेल, आपल्या युवासेनेत होतं. खासदारकीसाठी कल्याणमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली, जीव की प्राण पूर्णपणे दिवस रात्र मेहनत करून मला वाटतं तिथे आता जायला लागलं त्यांना. पण त्यांनी तिथे मेहनत घेतली, सगळं काही केलं. आणि मी त्यांना सांगितलं होतं, हे स्वतः पालकमंत्री, MSIDC खातं यांच्याकडे सगळं काही बघत होते. मी बोललो हो, एक कोआप्टा पण त्याला दिली पाहिजे त्या धीरजला. चांगलं काम करत होतं, ॲटलिस्ट माझ्या डोळ्यासमोर तरी चांगलं काम केलं होतं. त्याला कॉप दिला, चांगलं एक काम करणारा मुलगा आहे, तरुण मुलगा आहे, पुढे येईल. जे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये की नाही साहेब तुमचा विश्वास नाही, मी राजीनामा देतो, मी असं करतो. अरे मी बोललो जाऊ देव, तुम्ही ठेवा ते कॉप तुमचं, तुम्हाला लख लागो. तसंच अजून एक मला वाटतं इकडचे आता जे मला हल्ली शिवाय देत असतात, आपल्यात काही वर्षापूर्वी आले होते, त्यांना तिकीट द्यायचं होतं, शहरातलं तिकीट त्यांना द्यायचं होतं. उद्धव साहेबांनी ठरवलं चला त्यांना तिकीट देऊया. मी पाहिलं एकदा उद्धव साहेबांसमोर हे पण रडतात ते पण रडतात, एकामेकांशी परत रडारड. एवढंच काय, कल्याणमध्ये तर ते नाटक सगळं केलं होतं ना, मांडी लावून मी बसू शकत नाही आणि म्हणून, अरे बापरे, मी बोललो काय प्रकार आहे, काय प्रकार आहे.
आणि 20 मे 2022च्या दिवशी पण वर्षा बंगल्यामध्ये पण येऊन उद्धव साहेबांसमोर असेच रडले होते की मला तुम्ही ह्या ह्याच्यातून वाचवा, मला भाजपा आत टाकेल, मला जेलमध्ये टाकेल, आता जेलमध्ये जाण्याचं वय नाही, अमुक नाही तमुक नाही. बरोबर 1 महिन्यात ते गेले भाजपामध्ये, पक्ष चोरण्याचा आपला पूर्ण प्रयत्न केला आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. पण आज सवाल हा येतो, सगळं काही तुमच्याकडे असताना तुम्ही रडत आहात, सगळं काही वरपासून खालपर्यंत सगळे यंत्रणा तुम्ही तुमच्या हातात घेतलेली आहे. पोलिसांना तुम्ही वापरताय आमच्या सामान्य नागरिकांना, आमच्या सामान्य शिवसैनिकांना छळण्यासाठी. ईडी, आयटी, सीबीआयचा पुरेपूर वापर करत आहेत, दादागिरी करत आहेत. काल तर एक तो कोल्हापूरमधला गद्दार गुंड ज्याने एका मुलीच्या घरात घुसून तिच्या आई वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला, तिला मारण्याचा प्रयत्न केला, त्या गद्दार गुंडाचे 50 फुटाचे होर्डिंग वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठे होर्डिंग कटआउट त्यांनी तिथे लावले होते. क्षीरसागर त्याचं नाव. हे असं यांचं राज्य चाललेलं आहे. मी जेव्हा कल्याणमध्ये चाललो होतो, ज्या दिवशी आपल्या ते अभिषेक घोसाळकरला गोळी मारून ठार मारलं गेलं, त्या दिवशी राजन विचारे साहेब आणि मी गाडीत होतो आणि आम्ही तेच होर्डिंग्स बघत होतो जिथे जिथे त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या. एक पण असा व्यक्ती नव्हता त्या होर्डिंगवर जो सामान्य चांगला नागरिक असेल किंवा त्याचं काम चांगलं असेल. प्रत्येक जण एक तर कॉन्ट्रॅक्टर किंवा गुंड, कॉन्ट्रॅक्टर नव्हतं गुंड, ही गुंडांची फौज त्यांनी त्यांच्या मंत्रालयात रील बनवण्यासाठी सोडलेली आहे आणि हेनाच आता पोलिसांना सलाम करायला लावत आहे. दुर्दैव या महाराष्ट्राचं हेच आहे की एका नीच निर्लज्ज अशा व्यक्तींनी जेव्हा आपला पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला, कुठेही पुढे मागे बघितलं नाही, कुठेही पुढे मागे लाज वाटली नाही की सगळं जे काही तुम्हाला मिळालेलं आहे, तुमच्या पहिल्या विधानसभेच्या तिकिटापासून मंत्रिपदापर्यंत, मग ते MSRDCचं खातं असो, युडीचं खातं असो, युडीचं खातं तुम्ही आज माहिती काढून घ्या, कुठे गुगल करायचं तर गुगल करा आता मी बोलत असताना. पण कधीही कुठच्या मुख्यमंत्र्यांनी नगर विकासाचं खातं दुसऱ्या मंत्र्याला दिलेलं नाहीये. जेवढा मोकळा हात आपण त्यांना दिला होता कधीही कोणी दिलं नाही. विचारा तुम्ही, सगळ्या फाईल अडवल्या जातात, सही करायच्या आधी 100 वेळा विचारलं जातं. उद्धव साहेबांनी कधी लक्ष पण दिलं नाही की आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलाय चला ती व्यक्ती काम करत आहे. कधी उद्धव साहेबांनी ह्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जेव्हा अनेक लोक त्यांना सांगायचे की हे मिंदे काहीतरी करत आहेत, तुमच्या पाठीच्या मागे काहीतरी करत आहेत, लक्ष ठेवा, उद्धव साहेब उलट त्यांच्यावर चिडायचे की ज्या माणसावर मी विश्वास ठेवलेला आहे त्याच्यावर मी पूर्णपणे विश्वास ठेवीन. पण दुर्दैव ह्या माणसाचं एवढंच आहे, या आपल्या राज्याचं एवढंच आहे की आपल्यामध्ये अशी पण काही लोक होती की हा विश्वासघात हा त्यांनी ठरवून केला आणि एवढा घाणेरडा विश्वासघात केला, एवढा घाणेरड्या प्रकारे जाऊन केला की आपण कधीतरी विश्वासही नाही ठेवू शकत की अशी व्यक्ती ही अशी आपल्या आसपास असू शकते. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतात की उद्योगामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये एक पण नवा उद्योग हे आणू शकले नाही आहेत. आणलाय नवीन? कधी ऐकलं तुम्ही उद्योग आलेला? ऐकलं एक तरी नवा उद्योग आलेला? कोणी नाही ऐकलं. एक ना नवी रोजगाराची संधी मिळते, एक नवीन नोकरी उपलब्ध होत नाहीये, नोकर भरतीमध्ये घोळ झालेला आहे. पण वेदांत फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, आपलं डायमंड बोर्स असेल, अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पळून लावल्या. जसे लपून छपून स्वतः गुजरातला, सुरतला पळाले, तसेच सगळ्या गोष्टी त्यांना थँक्यू बोलायला इथून एक एक गोष्ट ही सगळी गुजरातला पाठवत आहेत. मला माहित नाही हे ठाण्यात किती दिवस असतात, पण माझी तर अशी शंका आहे की थोड्या दिवसानंतर ह्यांचं मंत्रालय देखील हे आता गुजरातला हलवतात की काय. आज मला आठवतं अनेकदा मी इथे जेव्हा यायचो भूमिपूजनांसाठी असेल, उद्घाटनांसाठी असेल, तेव्हा आपण सगळे सोबत असायचे आणि आज पण तुम्ही खंबीरपणे सोबत आहात. हेच ठाणं पुन्हा एकदा शिवसेनेला जिंकवण्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री पटलेली आहे. कारण जो ठाण्याचा विकास व्हायला पाहिजे होता, जो महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता, जो पूर्ण आपल्या MMR रिजनचा विकास व्हायला पाहिजे होता, तो विकास तर होत नाही. जी आपण जुनी केलेली कामं आहेत त्याच्यावरच स्वतःचे मोठे फोटो, मोठे होर्डिंग करतात, कटआउट लावतात, ॲडव्हर्टाईजवर खर्च केला जातो. पण आज विकासाच्या नावाखाली तो विकास जो होतोय तो स्वतःचा होतं, त्यांच्या बिल्डर मित्राचं होतं, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचं होतं, त्यांच्या गुंडांचं होतं. पण सामान्य नागरिकास त्रस्त आहे. छोट्या छोट्या दुकानदारांना सतवलं जातं. कधी कुठच्या मिसळवाल्याच्या बाहेर गाडीला पार्किंग नाही मिळालं तर त्याच्यावर बुलडोझर चालवलं जातं. कधी कुठे काही दुकानात काही मोफत मिळालं नाही तर तिथे बुलडोझर घुसवलं जातं. दुकानांकडून 5,000 10,000 रुपये हे सगळी जी काही तुम्हाला कलेक्शन आहे ते केलं जात आहे. पण आज महाराष्ट्रासाठी जो हक्काचा पैसा केंद्राकडून आणणं गरजेचं आहे, GSTचा असेल, विकासासाठी असेल, ते मिळवण्याचा हे काही प्रयत्न करत नाहीत. जे काही करतात दिल्लीत जाऊन ते स्वतःसाठी करत असतात.
शेतीचं बोलायचं झालं तर मी अनेकदा विचारलेल्या लोकांना, कारण मी शेतकऱ्यांकडे जेव्हा जातो त्या बांधावर सगळ्या शेतकरी बांधवांना विचारतो की कसं चाललंय सगळे हवालदिल झालेले आहेत, सगळे त्रस्त आहेत, हैराण आहेत. सगळे म्हणत आहेत आदित्यजी तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आम्हाला दिली तीच फक्त कर्जमुक्ती आम्हाला मिळाली, ह्या सरकारने एक नवा रुपया दिला नाहीये, ना मदत म्हणून ना कर्जमुक्ती म्हणून. आणि मग मी त्या शेतकरी बांधवांना विचारतो की मग आपल्या ह्या मुख्यमंत्र्यांच्या हातात, कारण ते खूप वेळा मला सांगतात की माझ्या तोंडात काही सोन्याचा चमचा आहे, चांदीचा चमचा आहे, प्लॅटिनमचा चमचा आहे, अजून काय काय माहीत नाही. पण ते खूप वेळा सांगतात की आदित्य ठाकरेला काय माहिती, त्याचा जन्म आत्ता झालेला आहे, मी शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा, अनेक वर्ष तुम्ही पण त्यांना पाहिलं, बरोबर आहे. कधीपासून शेती करायला लागले हो? बंगला कधी झाला, दुसरा बंगला कधी बनतोय? पण मूळ गोष्ट मला सांगा, त्यांचं जे गाव म्हणून ते सांगतात त्या गावात आधी जागा किती होती आणि गेल्या 5 वर्षात जागा किती पटीने वाढलेली आहे. आता मी शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न विचारतो नेहमी की नक्की कुठचं पीक असे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री लावतात त्यांच्या शेतामध्ये, जेणेकरून त्या गावात यायला जायला रस्ता नाही आहे. रस्ता नाही अजून, शेतकऱ्यांच्या आजूबाजूचे जे गावकरी आहेत त्यांना रस्ता नाही आहे. पण बरोबर इथून 2 हेलिकॉप्टर जातात, 2 हेलिकॉप्टर जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांच्या शेतामध्ये. हे गरीब शेतकरी आहेत आपल्या राज्यातले. म्हणजे तुम्ही विचार करायचे श्रीमंत शेतकरी असतात तिथे काय काय उतरत असेल, पण 2 हेलिकॉप्टर बरोबर शेतात उतरतात. आणि हे शेती पण अशा दिवशी करतात, बरोबर अमावस्याला करतात किंवा पौर्णिमेला करतात. काय शेत असेल, कसलं शेत असेल यांचं? मडवी साहेब काय लावत असतील, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी अनेकदा हा विचार केलेला. आत्ता आपले केंद्र सरकारने देखील सांगितलं की सौर ऊर्जा जर तुम्ही तुमच्या घरांवर लावली तर 300 युनिटपर्यंत तुम्हाला वीज मोफत मिळेल. खूप लोक सोलार काहीतरी करत असतात, सोलार पॅनल लावतात, दिवसा शेती करतात, सोलार शेती करत असतील. ही लुनार शेती नक्की कुठची असते? रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात किंवा चंद्र जेव्हा नसतो ते काय नक्की पिकवतात हे, की अशी भरभराटी होते? नाही जाऊ देतं ते मला माहिती नाही, पण त्याचं सरबत करून आपण त्यांना प्यायला लावायचं. बरोबर. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, आज तुम्ही ठाणेकर म्हणून विचार केला पाहिजे. मी जास्ती वेळ घेणार नाही कारण आपल्याला अजून पुढचे 3 कार्यक्रम आहेत, शाखा भेटी आहेत. तुम्ही डोळ्या देखत बघत आहात की महाराष्ट्र कसं आपल्या मागे चाललेला आहे. आज जे काही मागत असतात, हे काही अमावस्या पौर्णिमेला जे काही पीक लावतात किंवा दिल्लीला जाऊन लोटांगण घालतात, हे कधीही महाराष्ट्रासाठी करत नाही, ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत. ज्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःला ईडीमधून वाचवण्यासाठी, स्वतःला IT मधून वाचवण्यासाठी, ज्या माणसाने त्यांना सगळं काही दिलं त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसू शकतात. सगळ्यात कठीण काळात, म्हणजे तुम्ही आठवा तो काळ जसा होता, आमच्यासाठी तो एवढा कठीण काळ होता. उद्धव साहेबांवर 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या, जास्ती ते हलू शकत नव्हते. आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन, त्या गोष्टीचं कारण दाखवून यांनी 40 गद्दारांना फोडलं आणि सुरतेला लोटांगण घातलं, गुजरातच्या समोर लोटांगण घातलं, दिल्लीसमोर लोटांगण घातलं. काय वाटत असेल उद्धव साहेबांना की ज्या व्यक्तीने सगळं काही उद्धव साहेबांकडून घेतलं त्यांनी आता पक्ष पण घेण्याचा प्रयत्न केला, चोरण्याचा प्रयत्न केला, की जो पक्ष वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेला पक्ष आहे. गेल्या 50 वर्षात आपण पाहिलं असेल, उद्धव साहेबांनी देखील माझ्या आजोबांसोबत सगळीकडे फिरून काम केलेलं, आपले पक्ष घडवलेला आहे, शाखा बनवलेल्या आहेत. त्याच व्यक्तीकडून तुम्ही घेता आणि त्यांनाच तुम्ही शिकवायला जाता. वाटत काय असेल त्यांना आज तुम्ही हा विचार केला पाहिजे. आणि त्या व्यक्तीचं जर हे व्यक्ती होऊ शकत नाही, हे गद्दार होऊ शकत नाही, हे अलिबाबा होऊ शकत नाही, तर तुमचे आमचे काय होणार? आज ठाणे देखील हे विकून टाकतील गुजरातला, दिल्लीसमोर लोटांगण घालतील. पण आपल्याला आता विचार करायचा आहे की येणारी निवडणूक ही किती महत्त्वाची ठरणार आहे. ही निवडणूक काही नुसतं स्थानिक आमदारासाठी नाही आहे, ही निवडणूक नुसतं 40 गद्दारांसाठी नाही आहे. ही निवडणूक, ही गद्दारी जी काही झाली ती संपवण्यासाठी नाही, पण ही निवडणूक एका बाजूला देश संपवणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या देशासाठी रक्षण करणारे लोक आहोत, आपल्या संविधानाचं रक्षण करणारे लोक आहोत. ही निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे. 2022 मध्ये भाजपाने शिवसेना तोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 3 पक्ष फोडतायत, 1 परिवार फोडलं. पण एवढ्या सगळ्यामधून महाराष्ट्राला गाजराशिवाय काही दुसरं मिळालंय का? आपण हा विचार करा. ना शेतकरी खुश, ना उद्योगपती आपल्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रात येतात. त्यांनी मध्ये तरी काहीतरी मी 2-4 वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतली. वेदांत फॉक्सकॉन गेल्यानंतर, एअरबस टाटा गेल्यानंतर मग त्यांनी एक मोठं आर्थिक काही सल्लागारांचं काउन्सिल बनवलेलं आहे, इकॉनॉमिक काउन्सिल. गंमत अशी झाली
की जानेवारीच्या महिन्यामध्ये गुजरातमध्ये काय ते वायब्रंट गुजरात ते घेतलं. 26 लाख कोटीची गुंतवणूक त्यांनी गुजरातमध्ये घेतली. आनंद आहे, मी अभिनंदन करतो. पण त्यात गंमत अशी आहे की आपल्या इकॉनॉमिक काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत इथे त्यांनी 1 रुपयाची गुंतवणूक नाही केली. गुजरातमध्ये 70,000 कोटी देऊन आलेले. मग कोण तुमच्यावर विश्वास ठेवत आहे? मुख्यमंत्री म्हणून तुमचं काय नक्की काम आहे, काय कर्तव्य आहे, काय कार्य आहे, काय कर्तृत्व आहे, हे आज उत्तर देणं गरजेचं आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे 3 पक्ष फोडल्यानंतर, एक परिवार फोडल्यानंतर आज देखील संपूर्ण महाराष्ट्र हा उद्धव साहेबांसोबत उभा आहे, आपल्या महाविकास आघाडीसोबत उभा आहे. अनेकदा मी पाहिलेले रस्त्यात लोक थांबवतात, स्वागत करत असतात आणि सांगतात मला की आदित्य घाबरू नको, उद्धव ठाकरेंना सांग आम्ही तुमच्या सोबत आहोत. जे काही सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये देखील आपणच 1 नंबरवर आहोत. आणि ह्याचं तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, जर आज एका तरी सर्वेमध्ये आपण मागे असतो तर आज यांनी थोडी हिंमत दाखवली असती, लाज दाखवली असती आणि ठाणे महानगरपालिकेची तरी निवडणूक घेतली असती. 2 वर्ष झाले मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, एक सुद्धा महानगरपालिकेमध्ये निवडणूक घेण्याचं ह्यांनी हिंमत दाखवली नाही. महानगरपालिका काय, आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील ह्यांची हिंमत नाही की निवडणूक घेण्याची. कदाचित आपल्याला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळेल, कदाचित थोडा वेळ लागेल, पण मी जे चॅलेंज परत परत ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देत असतो ते पुन्हा एकदा आज चॅलेंज देत आहे. त्यांच्या मतदारसंघातून देत आहे, त्याच्या पुढे जाणार मी त्यांच्या मतदारसंघात. चला, हिंमत असेल ना तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. चांगलं काम केलं असेल, लोक तुम्हाला स्वीकार करतील, आमदारकीचा राजीनामा द्या, माझ्यासोबत उभं राहा, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे. मी जो लढत आहे तो स्वतःसाठी लढत नाही, मला पद नकोय, मला काही नकोय. मी लढतोय तो माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी लढत आहे. आज आपण पाहतोय महिला घाबरलेल्या आहेत. ह्याच मंत्रिमंडळामध्ये असे काही व्यक्ती आहेत ज्यांनी महिलांना घाणेरडे शिवीगाळ केलेली आहे, त्यांना मंत्री म्हणून बसवलेलं आहे. असेही काही मंत्री आहेत ज्यांच्यावर घाणेरडे आरोप झालेले आहेत. उद्धव साहेबांनी त्यांची हकालपट्टी केलेली मंत्रिमंडळातून, त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. आणि असे भाजपा आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले त्यांचं स्वागत केलं आणि जेलमधून सोडून प्रचारात फिरवलं होतं. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आपलं हिंदुत्व घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं नाही. आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. रामराज्य आणणारं हिंदुत्व. आणि त्या रामराज्यामध्ये ज्या महिलेवर अत्याचार होईल त्या अत्याचारीला, त्या महिलेचं जातपात धर्म कुठचाही असला तरी फासावर चढवल्याशिवाय आपण राहत नाही, हे आपलं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारतोय की लढाई आहे ही फार महत्त्वाची, ही मोठी लढाई आहे, ही देशहिताची लढाई आहे, ही महाराष्ट्र हिताची लढाई आहे, ही संविधानाच्या रक्षणासाठी आपण लढत आहोत लढाई. तुम्ही मला सांगा, तुम्ही माझ्यासोबत राहणार की नाही? तुम्ही मला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद देणार की नाही? तुमचं जर प्रेम आणि आशीर्वाद मला द्यायचं असेल तर मोकळ्या हाताने 2 हात वरती करून द्या. आणि हे आशीर्वाद देत असताना आजूबाजूला पहा, ही जी ताकद आहे ना, या ताकदीला कोणी आडवं जाऊ शकत नाही. जो आडवा जाईल त्याला तुम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब. या ठिकाणी या विभागातर्फे माननीय शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात येतं. त्याचप्रमाणे यानंतर पुढील शाखा संवाद दौरा मनोरमा नगर या ठिकाणी होणार आहे. सर्वांना विनंती आहे की आपण मनोरमा नगर इथे जायचं आहे. त्यानंतर चंदनवाडी आणि सर्वात शेवटी जिजामाता नगर हा शाखा संवादचा झंझावात दौरा होणार आहे. या ठिकाणी ओळा माझीवडा संपर्क